श्रावण महिन्यातला सगळ्यात उत्साहवर्धक उत्सव म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. मंदिरातल्या घंटानादात बाळकृष्णाचा जन्म साजरा होतो, पाळणा हलतो, भक्तीने हंडी अर्पण होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश झळकतो. सगळे बाळगोपाळ उत्साहाने जन्मोत्सव साजरा करायला एकत्र येतात. सगळ्यांच्या मुखातून एकच आवाज उमटतो, लहान मुलांची मज्जाच वेगळी असते. जेव्हा वरच्या मजल्यावरून त्यांच्या अंगावर पाणी टाकलं जातं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. मग आम्ही मारुतीरायांना नमन करतो, हातात नारळ आणि डोळ्यात श्रद्धा. ही हंडी त्यांना अर्पण करून एकच प्रार्थना, हंडी अर्पण केल्यावर सगळे परत ब्राह्मणदेवाच्या मंदिराजवळ जमतात. मंदिरात सुरू आहे श्रीकृष्ण जन्माच्या पूजेची विधी. आणि मग श्रीकृष्ण जन्माची कथा ही भक्तांना सांगितली जाते. शेवटी ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म होतोय त्यावेळेची परिस्थिती आता ऐका. सगळ्यांनी शांत राहा. शस्त्रे हातीची गळाळी, गोबडी तोंडाशी पडली, हात फोडली भेटेवा, ओरडुल्यास दिवे मारुनी, पाकीलनी निर्धारी. कथेनंतर बाळकृष्णाचा पाळणा हलवला जातो. पाळणा लांबीला आणि मग सुरू होते आरती. आरतीनंतर प्रत्येक भक्त आपापल्या हातावर आरतीचं तेज घेतो आणि आशीर्वाद घेतो. मग फोडली जाते दहीहंडी. पहाटेपासूनच पावसाचा जल्लोष. जन्मोत्सवाला निसर्गही सहभागी झालाय. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे गोविंदा दहीहंडीचा दिवस, कृष्ण जन्माष्टमी. आणि आज सगळे उत्साहाने बाहेर पडलेले आहेत. खूप मुसळधार पाऊस आहे. बघूया आजचा दिवस आपला कसा जातो दहीहंडीचा. मग आम्ही बाहेर पडलो. सर्वप्रथम ब्राह्मणदेवाच्या मंदिरात गेलो, आशीर्वाद घेतला, पाय पडून नमस्कार केला.
मग एरियामधल्या मानाच्या हंड्या फोडल्या. आणि हा आहे आमचा महिला गोविंदा पथक. मग सगळ्यांनी आपापल्या बाईक घेतल्या आणि उत्साहाने सुरुवात झाली आमच्या आजच्या प्रवासाची. सर्व उत्साह घेऊन आम्ही पोहोचलो वरळीच्या जांभोरी मैदानात, जिथे जल्लोष आणि रंगत अख्ख्या परिसरात पसरली होती. मैदानात उतरल्यावर पहिलं दृश्य, चिखल चिखल, सगळीकडे चिखल आणि पाणी. आणि सगळ्या परिसरात जल्लोष सुरू होता. भरपूर गोविंदा पथक आले होते. त्यांच्या नंबरनुसार थर रचले जात होते. एक गोविंदा पथक 6 थर लावत होता. वरच्या 3 जणांचा पाय घसरला, पण त्यांनी पकड सोडली नाही. लगेच उभे राहून त्यांनी थर पूर्ण केला. काही पथक दमदार आणि व्यवस्थित, तर काही थोडेसे सरकत, पण हिंमत न हारता थर तयार करत होते. बराच वेळ झाला, आमचा नंबर अजून आला नव्हता. पण उत्साह कमी न करता आम्ही निघण्याचा निर्णय घेतला. पंढरीला मस्त बाईकवरून गाणी गात निघालो आणि मग पोचलो वरली कोलीवाडा. सगळीकडे पूर्ण जल्लोष होता आणि प्रत्येक गोविंद्यांची गर्दी उत्साहाने भरलेली होती. आमचा नंबर येईपर्यंत आमची धमाल आणि मस्ती सुरूच होती. मग आमच्या महिला गोविंदा पथकाने कडक असे 5 थर लावले.
मग आमचा नंबर आला. आम्ही जयघोष करत थर रचण्यास सुरुवात केली. पहिले 7 तर एकदम कडकपणे उभारले आणि पहिला खाता खुलला. तिथून आम्ही निघालो पुढच्या हंडीसाठी आणि मग दिसला एक पारंपरिक गोविंदा पथक. सगळ्या गोविंद्यांना घेऊन नाचत गदा फिरवत भेटले. मग आम्ही पोहोचलो आमच्या एरियामध्ये प्रभादेवी, जिकडे भरपूर गोविंद्यांची गर्दी होती आणि उत्साह पाहून खूप भारी वाटत होतं. तर ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो क्षण आला होता, स्वप्न पूर्ण होण्याचा. जोशात 8 थरांचा प्रयत्न सुरू झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सह्याद्री प्रतिष्ठान तसेच विभागाचे विभाग प्रमुख आमदार महेश बळीराम सावंत यांच्या प्रयत्नांनी गेली अनेक दशकं आयोजित हा दहीहंडी उत्सव आणि या उत्सवात सहभागी झालेले सर्व गोविंदा पथक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपल्या समोर जय ब्राह्मण देव क्रीडा मंडळ, आपल्या विभागातलं नावाजलेलं असं क्रीडा मंडळ 8 थराचा प्रयत्न करत आहे. सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं आहे. 1 2 3 4 पहिला प्रयत्न अपयशी ठरला, पण आमची जिद्द अजूनही तशीच ठाम होती. दुसऱ्या प्रयत्नाला आम्ही पुन्हा सज्ज झालो. पुन्हा थर रचायला सुरुवात. 6 इतर गोविंदांनी सहकार्य करायचं. बोला गणपती बाप्पा, बोल 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 बजरंगबली की. 6वा थर उभा राहिला, 7वा थर उभा राहिला आणि हा तो क्षण होता जिथे आम्ही जिंकलोच असतो, पण थोडक्यात आमचं स्वप्न हुकलं. आता ठरलं होतं पुढच्या प्रयत्नात हे सक्सेसफुल करायचं. एवढ्या थरारानंतर आता वेळ झाली होती थोडी पेटपूजेची. कडक 8 तर लावायचा प्रयत्न सुंदर केलेला आहे आणि थोडाच वेळ आता थोडा नाश्ता आणि जेवण करण्यासाठी. अरे मेन इथे आहे बघ, मेन प्रोटीन याच्यात आहे.
इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. होय. इकडे बघ, इकडे बघ. हे आंबोल. हे माकड. हे बाटली घेऊन. आता बोल. परत 8ची ट्राय मारायची आहे. येस. 8:30 लागणार आता आहे. तिथे पाय जिथे पाय आठ तिथे आठ. बढिया खेळायलो. जिथे पाय आठ तिथे आठला आजच्या गावात. लय रिग्रेट राहिलं एवढं झोप लागणार नाही पी पाणी आहे. घामाचं पाणी आहे घामाचं मेहनत. जेवण झाल्यानंतर सगळेजण थोड्या गप्पा मारत. प्रयत्नात आपण पडलो. थोडी चूक झाली. मनात थोडं दुःख होतं. मस्त जेवण करून आता आपण पुढच्या थर लावण्यासाठी पुढे जात आहे. लेट्स गो. ऑरेंज ज्यूस घे. ऑरेंज जल्लोष आणि उत्साहात आम्ही पोचलो ताडदेवला. परत एकदा सर्वात आधी आमच्या महिला गोविंदा पथकाने थर लावले. पहिला महिलांचा गोविंदा, पुरुषांचा. आमचे कोच मंग्या भाऊ सगळ्यांना तयार करत होते थर लावण्यास. गर्दी कमी झाली आता होणारच. ओम साई मंदिराला सुरुवात करा. रमेश भोसले काय याच्यानंतर अरे वेळ जात आहे. जय ब्राह्मण देव बघा कसे मस्त सुरुवात केलेली आहे. जय ब्राह्मण देव दुर्गा पथक प्रामाणिक आणि 7 फळांची सलामी. 4 टप्प्या गुंजाने हात वरती करायचं. ही सुंदर सलामी. 7 फळांची जय ब्राह्मण देव. आणि पुन्हा एकदा कडक 7 थर उभारले. बक्षीस घेतलं आणि निघालो पुढच्या हंडीकडे. ताडदेवमधली दुसरी हंडी. पावसासारख्या शॉवरखाली सगळेच जण लहान मुलांप्रमाणे भिजून नाचत होते. आणि पुन्हा एकदा आमचा महिला गोविंदा पथक. उभी राहायचे लवकर.
अतिशय उत्कृष्ट प्रबंध जबरदस्त एकदम जबरदस्त प्रबंध जय माता दी नंतर CW पुढे पुन्हा एकदा 7 तर कडक लावले आणि आनंदाने आम्ही पुढच्या हंडीकडे निघालो. गोविंद्याच्या दिवशी गाडी चालवण्याची वेगळीच मज्जा असते. ना हेल्मेट ना पोलिसांची काळजी. ट्रिपल सीट बसले तरी फाईन मारणार नाही का, तरीही बिनधास्त चालवत होतो. आता या अँगलने काढ माझ्या छातीच्या इथं. अरे खालून आठ टाक ना. हा रात घेतोय का सगळं. ए मारीच्या मारी. असं वाटत होतं आज आपण मोटो ब्लॉगिंग सुद्धा करत आहोत. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या ब्रिजवर आहे आपण. ब्रिजवर दाखव ट्रॉफी दाखव. नाव दाखव. काय नाव? अंडर 18 सागर. परत एकदा चिखलात एंटर केलेलं आहे. परत एकदा त्याच खूप नंतर तिथे अजून चिखलात जायचं. सगळीकडे डेअरी मिल्क, बॉर्नविटा, ही कुठली चाय ही बघ. गलगोना बघायची आज चला. आणि मग आम्ही पोहोचलो काळा चौकी, अबुद्धनगर, जिकडे आम्ही गेल्या वर्षी 8 थराचा प्रयत्न केला होता. पण नेहमीप्रमाणे लेडीज फर्स्ट. महिलांचा गोविंदा पथक 6 तारांचे मनोहर रचत आहेत. दक्कनचा राजा. वा सुंदर सोबत महिलांचा गोविंदा पथक. महिला पण कुठे कमी नाहीये. एकापेक्षा एक आणि एकावरती एक. सुंदर, अति सुंदर, यशस्वी सुंदर. चला दक्कन साडीत पाहूया लक्षवेधी महिलांचा गोविंदा पथक. 5 ताराची सलामी आहे. 5 आमचा नंबर येण्यास अजून थोडा वेळ होता. आमच्यामधल्या एका मित्राने त्याचा डान्स टॅलेंट दाखवायला सुरू केला. मस्त नाचून सगळ्यांना हसवून आनंदाचे वातावरण तयार करत होता.
थोडा कॉमेडीमुळे जो थकवा आणि आळस आला होता तो सगळा निघाला. गोविंदा हा जगण्याचा दिवस आहे. ते हेच आहे, सगळे एकत्र येऊन मजा करतात. आणि खूप वेळानंतर आपला नंबर आला. आतुरतेने वाट पाहत असतो. तो क्षण इथे उजाडलेला आहे. सकाळपासून बऱ्याच गोविंदा पथकाने, महिला गोपाळांनी, बाळ गोपाळांनी इथे भव्य थर रचण्याचा प्रयत्न केला. मात्र इथे आपण सेफ्टी बेल्ट लावलेले त्याची नोंद घ्या आणि आपण आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करा. आपल्या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं मनापासून स्वागत करीत आहोत. गणपती बाप्पा. परत कडक स्टार्ट लावून काळा चौकीवरून शोभा हॉटेलकडे जाताना कॅप्समध्ये कुक्स हाय गाईज, ऑरेंज ज्यूस. तुम्ही हात दाखवणं मला तर इथे आम्हाला फर्स्ट चान्स मिळाला थर रचण्यासाठी. आणि परत एकदा 7 थराची सलामी. आणि मग आम्ही पोचलो आजच्या शेवटच्या हंडीकडे, दादर शिवाजी पार्क. संपूर्ण मैदानात खूप उत्साह आणि जल्लोष पसरला. त्याच्यामुळे आता जी मानाची हंडी असेल ती फोडली जाईल. त्यानंतर आपल्याला पण देईल, कारण डीजे आपल्याला बंद करायला लागेल. त्याच्यामुळे मानाची हंडी पहिली आपण घेऊया. त्यानंतर अजून 10 मिनिटं राहिले तरी ठीक आहे. फक्त आपला साऊंड बंद होईल.
सर्व धमाल आणि मस्तीच्या क्षणांनंतर अखेरची हंडी. सदा सर्वांकडे तुम्हाला 51,000चा पारितोषिक आहे. पहिल्यांदाच आत ठेवला सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे त्यासाठी. आज दिवसभरात जो प्रयत्न झाला त्यात हा सगळ्यात उत्तम प्रयत्न. क्या बात आहे. ठीक आहे, आरामशीर. ठीक आहे. पहिल्या प्रयत्नात आम्हाला यश मिळालं नाही, पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनी पाहिली. थर अगदी नेटाने उतरवले. शेवटचा प्रयत्न आणि प्रत्येकाच्या मन फक्त एका गोष्टीत गुंतलेलं. आज आपलं स्वप्न पूर्ण होणारच. आम्ही पुन्हा एकदा त्याच जिद्दीने उभे राहिलो, कारण आता शेवटची संधी होती स्वप्न पूर्ण करण्याची. शेवटच्या प्रयत्नातही आम्हाला यश मिळालं नाही, पण आम्ही हारलो नव्हतो, कारण हा शेवट नाही. ही तर फक्त पुढच्या यशाची सुरुवात आहे. थर अपूर्ण राहिला, पण स्वप्न अजून जिवंत आहे आणि पुढच्या वर्षी तो नक्की पूर्ण होईल.
मग आम्ही मानाची हंडी फोडली आणि मग हा ग्रुप फोटो. फक्त आठवण नाही तर आमच्या एकतेचा विजय आहे. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाचा शेवट झाला. पण खरी सुरुवात झाली आहे उद्याच्या आणखी स्वप्नांची, आणखी प्रयत्नांची आणि आणखी जिद्दीची. तर भेटूया पुन्हा पुढच्या वर्षी याच जोशात आणि याच उत्साहात. बोला